श्रीमद भगवद्गीता अध्याय 16. यानंतर श्रीकृष्ण भगवान पुन्हा म्हणाले, हे अर्जुना, ज्यांना देवी संपत्ती प्राप्त झाली आहे आणि त्यांनी आसुरी संपत्ती प्राप्त झालेली आहे त्या पुरुषांची लक्षणे वेगवेगळी सांगतो. त्यापैकी भयाचा सर्वथा अभाव, अंतःकरणाची चांगल्या प्रकारे स्वच्छता, तत्वज्ञानाकरिता निरंतर ध्यान योगामध्ये दृढ स्थिती आणि सात्विक ज्ञान, तसेच इंद्रियाचे दमन व भगवंताचे पूजन आणि अग्निहोत्रादी उत्तम कर्माचे आचरण, तसेच वेदशास्त्राचे पाठनपूर्वक भगवंताच्या नामांचे आणि गुणांचे कीर्तन आणि सर्व धर्माचे पालन करण्याकरिता कष्ट सहन करणे, तसेच शरीर आणि इंद्रियासहित अंतःकरणाची सरळता आणि मन वाणी आणि शरीराचे कोणत्याही प्रकारचे कोणालाच कष्ट न देणे, तसेच योग्य आणि प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करण्याकरिताही क्रोध राग न करणे, कर्मामध्ये कर्तेपणाचा अभिमानाचा त्याग, तसेच अंतःकरणाची उपरामता म्हणजे चिंताच्या संचलतेचा अभाव, कोणतीही निंदा इत्यादी न करणे, म्हणजेच सर्व भूताप्राण्यांच्या बाबतीत दया, इंद्रियाच्या विषयासोबत संयोग झाला तरीही आसक्ती न होणे आणि कोमलता, तसेच लोक आणि शास्त्रे त्यांच्याविरुद्ध आचरण करण्याची लाज आणि निरर्थक प्रयत्नांचा अभाव आणि तेज, क्षमा, धैर्य, अंतर्बाह्य बुद्धी शुद्धी, तसेच कोणत्याही प्रति शत्रुत्व न होणे आणि आपण पूज्य पूजनीय आहोत या अभिमानाचा अभाव सर्व देवी संपत्ती प्राप्त झालेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. हे अर्जुना, पाखंड, दंभ, घमेंड, वृद्धाभिमान आणि अभिमान, गर्व, राग, कठोर भाषण, तसेच अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती प्राप्त झालेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. त्या दोन्ही प्रकारच्या संपदापैकी देवी संपदा ही मुक्तीसाठी आणि आसुरी संपदा बंधन करण्यासाठी मानली गेली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नको, कारण तू देवी संपदेला प्राप्त झालेला पुरुष आहेस. हे अर्जुना, ह्या लोकी भूतांचे स्वभाव दोन प्रकारचे मानले गेले आहेत, तर एक देवासारखा आणि दुसरा असुरासारखा. त्यापैकी देवाचा स्वभावच विस्तारपूर्वक सांगितला गेला आहे, म्हणून आता असुरांच्या स्वभावालाही माझ्याकडून विस्तारपूर्वक ऐक. हे अर्जुना, असुरू स्वभावांचे मनुष्य कर्तव्य कर्मात प्रवृत्त होणे आणि अकर्तव्य कर्मापासून निवृत्त होणे हे जाणत नाहीत, म्हणून त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी नसते, श्रेष्ठ आचरण नसते आणि सत्य भाषणही नसते. हे अर्जुना, प्रकृतीचे मनुष्य म्हणतात की हे जगत आश्रयरहित आणि सर्व धैर्य खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न झालेले आहे, म्हणून केवळ विषय भोगांना भोगण्यासाठीच आहे, याशिवाय दुसरे आणखीही काय आहे. अशा प्रकारे ह्या मिथ्या ज्ञानाचा अवलंब करून त्यांचा स्वभाव नष्ट झालेला आहे आणि त्यांची बुद्धी मंद आहे. असे हे सर्वावर अपकार करणे क्रूर कर्माचे मनुष्य केवळ जगाचा नाश करण्यासाठी उत्पन्न होतात. ते मनुष्य दंभ, मान आणि मतांचे उन्नत होऊन कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनाचा आश्रय घेऊन, तसेच ज्ञानाने मिथ्या सिद्धांतांचे ग्रहण करून भ्रष्ट आचाराने युक्त होऊन संसारामध्ये जगामध्ये वर्तन करतात. तसेच ते मरेपर्यंत राहणाऱ्या अनंत चिंतांचा आश्रय घेतलेले आणि विषय भोगामध्ये तत्पर असलेले, तसेच इतकाच केवळ आनंद आहे असे मानणारे आहेत. म्हणून आशारूपी शेकडो फासांनी बंधन पावलेले हे काम क्रोधामध्ये पारायण होऊन विषय भोगांच्या पूर्ततेसाठी अन्यायपूर्वक धन इत्यादी पुष्कळ पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या पुरुषांचे विचार अशा प्रकारे असतात की मी आज मिळालेले आहे आणि या मनोरथाला प्राप्त होणार आहे आणि माझ्याजवळ जे इतके धन आहे आणि पुन्हा आणखी हे होईल, म्हणजे आणखी दुसरे धन सुद्धा माझेच आहे. तो शत्रू माझ्याकडून मारला गेला आहे आणि दुसऱ्या शत्रूला देखील मी मारीन, तसेच मी ईश्वर व ऐश्वर्य यांना भोगणारा आहे
आणि सर्व सिद्धांनी युक्त आहे. तसेच मी बलवान आणि सुखी आहे. मी मोठा, धनाढ्य आणि थोर कुलातील आहे. माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. मी यज्ञ करेन, दान देईन, अनंत प्राप्त करेन. अशा प्रकारे ज्ञानाने मोहित झालेला, म्हणून हे अनेक प्रकारांनी भ्रमित चित्त झालेले अज्ञानी लोक, मोहरूपी जाळ्यामध्ये फसलेले, तसेच विषयभोगामध्ये अत्यंत आसक्त झालेले लोक महान अपवित्र अशा नरकात पडतात. हे आपणाला श्रेष्ठ मानणारे घमंडी लोक, धन आणि मान यांच्या गर्वाने व्यक्त झालेले, शास्त्रविधीहीन असा केवळ नावाचा यज्ञ करून पाखंडाने योजन करतात. ते अहंकार, बल, घमेंड, कामना आणि क्रोध इत्यादीमध्ये पारायण झालेले, तसेच दुसऱ्याची निंदा करणारे पुरुष, आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरात स्थितच असलेल्या मद, अंतर्यामी द्वेष करणारे आहेत. अशा त्या द्वेष करणाऱ्या पापाचारी आणि क्रूर कर्मी नराधमाला मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो, म्हणजेच शुकर, स्नानादी नीच योनीमध्ये उत्पन्न करतो. म्हणून हे अर्जुना, ते मूढ पुरुष जन्मोजन्मी आसुर योनीलाच प्राप्त होऊन मला प्राप्त न होता त्यापेक्षाही अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात, म्हणजेच घोर नरकात पडतात. हे अर्जुना, काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची द्वारे आत्मनाश करणारी आहेत, म्हणजेच अधोगती प्रेत नेणारी आहेत. म्हणून ह्या तिन्हीलाही त्याग केला पाहिजे. कारण हे अर्जुना, ह्या 3 नरकाच्या द्वारापासून मुक्त झालेला, म्हणजे काम, क्रोध आणि लोभ इत्यादी विकारापासून सुटका झालेला पुरुष आपल्या कल्याणाने आचरण करतो, त्यामुळे तो परमगतीला जातो, म्हणजेच मला प्राप्त होतो. जो पुरुष शास्त्रविधींचा त्याग करून आपल्या इच्छेनुसार वर्तन करतो, तो सिद्धीला प्राप्त होत नाही आणि परमगतीला तसेच सुखालाही प्राप्त होत नाही. म्हणून तुझ्यासाठी या कर्तव्य आणि अकर्तव्याची व्यवस्था लावण्यास शास्त्र प्रमाण आहे, असे जाणून तुला शास्त्रविधीने करणे योग्य आहे. अध्याय समाप्त. रामकृष्ण हरी.